नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आज आपण घेऊन आलो, जे वारंवार लोकांनी मागणी केली होती की सर जरांगे पाटलांच्या भाषेवर बोला. मूळ मुद्दा असा आहे, जरांगे पाटलांची भाषा म्हटलं की आपल्याला दोन गोष्टी आठवतात. एक त्यांची हिंदी, जिला आपण गुलाबी हिंदी म्हणतो. डामरी डामरी से जाएंगे, गोदडे फिदडे सब संग लेके जाएंगे, पिठलं भाकर खाएंगे, वहाँ पेच रहेंगे, वहीं पे सोएंगे आणि मग आरक्षण घेकेच आएंगे. तर ही एक त्यांची गुलाबी थंडी आहे, जी महाराष्ट्रासह सगळ्या भारतभर फेमस झाली. गुलाबी हिंदी बरं का. थंडी म्हणसाल तुम्ही, हिवाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे थंडी ऐकू येत आपल्याला एखाद्या वेळेस कधी कधी. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की जरांगे पाटलांच्या भाषेविषयी बोला. तर ते ज्या पद्धतीत बोलतात, त्यांची जी भाषा आहे त्याच्यावर बोला. असे भरपूर सारे मेसेज येतात आणि त्याच्यामध्ये साधारणतः कोणते मेसेज येतात ते तुम्हाला दाखवतो मी, की काय बोलायचं, कशावर बोलायचे. तर बघा, जरांगे पाटील आहेत आपल्या मागं, मराठा आरक्षणाचे प्रणेते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मगर सर तुम्ही जरांगेवर टन्ना चिन्ना आणि कचाकच घोडे लावतो या शब्दावर व्हिडिओ करा, अशी मागणी आहे. त्या मागणीला 2-2 रिप्लाय, ते बी तसेच आहेत. याला 9 लाईक आहेत, ते बी जाऊ द्या. पण असे एक फक्त दाखवला मी, अशा शेकडो कमेंट आहेत की जरांगे पाटलाच्या भाषेवर काय करा, व्हिडिओ करा म्हणून. त्याच्यानंतर पहा, जरांगेच्या भाषाशैलीवर एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करा मगर सर. तर आपण या सगळ्या आपल्या चाहत्यांची जी मागणी आहे तिला आपण मनानं स्वीकारलं आणि म्हणून मग आज स्पेशल जरांगे पाटलाच्या भाषेवर आपल्याला व्हिडिओ करायचा आहे की नेमकी जरांगे पाटलांची भाषा काय आहे. मूळ मुद्दा असा आहे की बघा, मराठी जी भाषा आहे ना, मराठी भाषा लय डेंजर आहे भाऊ. मराठी भाषा अत्यंत डेंजर आहे. थोडंसं पुढे जाऊन सांगतो तुम्हाला मी मराठी भाषेबद्दल काय. तर पहा, मराठीची भाषा आहे, ही भाषा कशामधून निर्माण झाली, तर प्राकृत भाषेतून निर्माण झाली असं म्हटलं जातं. संस्कृत आणि प्राकृत तो वाद वेगळा आहे. त्याच्याबद्दल आणखी जास्त माहिती घ्यायची असेल तर आपली मराठी व्याकरणची बॅच आहे, त्याच्यामध्ये आपण सविस्तरपणे सगळं मराठी व्याकरण शिकवतो. आज तुम्हाला थोडक्यात मी जरांगे पाटलांच्या भाषेविषयी बोलणार आहे की त्यांची भाषा नेमकी खरंच कशी आहे. त्यांच्या भाषेतून जे काही टन्ना चिन्ना घोडे लावा कचाकच दचा दच हे सगळं जे येतं ते नेमकं काय आहे बाबा, ते कितपत योग्य आहे नाही आहे काय, ते सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओत पाहायचं. पण हे पाहण्यापूर्वी परत एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो की पटकन एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते बेल आयकॉनची घंटी दाबून ठेवा. तर महत्त्वाचा विषय आहे की ही जी भाषा आहे ती कशी निर्माण झाली किंवा ते कसे बोलले काय नाही. तर साधारणतः मराठी जी भाषा आहे ही प्राकृत भाषेतून आणि संस्कृत भाषेतून निर्माण झाली. तर संस्कृत भाषेतून निर्माण झाली की नाही हे आपण तिकडे सांगितलेलं आहे, म्हणून तुम्हाला म्हणलं तिकडे ते पाहून घ्या. तर बघा, असं म्हणतात, काय म्हणतात की दर 12 कोसाला, दर 12 कोसावर भाषा बदलते. किती? 12 कोसावर. आणि अशी 12 कोसावर बदलून या संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे 52 बोली भाषा आहेत. किती बोली भाषा आहेत? 52 बोली भाषा. पहा बरं, लक्षात ठेवा, महत्त्वाचा विषय आहे. एकूण 52 बोली भाषा आहेत महाराष्ट्रामध्ये. किती? 52. मग आता तुम्ही म्हणसा सर याच्यात काय सांगण्यासारखं, आपल्याला बोलीवर थोडी बोलायचंय. तर बाबा रे, आपल्याला बोलीवरच बोलायचं, कारण जरांगे पाटील जे बोलतात टन्ना चिन्ना कचाकच घोडे हे तुम्हाला कुठेही लिखित सापडणार नाही. म्हणजे लेखित भाषेत नाही, ते कोणत्याही साहित्यात तुम्हाला सापडणार नाही. ते तुम्हाला बोलीमध्येच सापडावं लागेल, बोलीमध्ये शोधावं लागेल. आणि म्हणून बोलीमधले ते शब्द आहेत. बऱ्याच वेळा ते म्हणतात की ते काही शब्द वापरतात, ते म्हणतात की ते पाहायला लागले मग त्याला बी सापडून गेलं, तर त्याने ह्या पुस्तकं पाहिली त्याच्यात त्याला ते शब्द सापडला नाही. तर मुळात तो सापडूच शकत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते. या मराठी भाषेच्या 52 बोली भाषा आहेत हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता या बोलीपैकी गाजलेल्या बोली कोणत्या आहेत? तर पहा, वराडी भाषा सगळ्यात गाजलेली, विदर्भामध्ये बोलल्या जाते. काबे पोट्टे का करून आले बे, देऊ का बे होपकाळा दे, कायले जास्त तुतूर मात्र करू राहिला, इतर करता का जास्त, कायले कमेंटी करू राहिला तिथं, बापाचं नाव बदलू अबे बापाचं तर नाव घेत जा बे पोट्टे हो कमेंट करताना. तर याला म्हणतात वराडी भाषा. तर वराडी भाषेमध्ये एक कॉमन शब्द आहे जो घरात सगळेजण असताना बऱ्याच वेळा स्त्रिया सुद्धा वापरतात. एखाद्या वेळेस समजा एखादा माणूस घरात गेलं आणि त्याचं चार्जरच सापडणं, तर ते सरळ म्हणून जाते, अबे कुठं गेलं बे, इथंच तर ठेवलं होतं बे, कुठं भोकात गेलं का माहीत. तर हा कॉमन शब्द वापरतात तिकडं, कॉमन. याच्याबद्दल त्यांना काही म्हणजे असं नाही. पण हा शब्द जर पुण्यातल्या माणसानं ऐकला, शी बाप्पा काय शब्द आहे, भोकात म्हणते तो असं, तर असं आहे. तर हे काय कॉमन शब्द आहे, कॉमन, वराडी भाषेतला कॉमन. याच्यापेक्षा आणखी लय कॉमन शब्द आहेत, पण ते मी इथं बोलत नाही, कारण तुम्हाला पुन्हा असं वाटेल की हे काय चालू आहे बुवा, हे तर मराठीचे शिक्षक आहेत म्हणून. आणि मराठीचे शिक्षक असल्यामुळं मी असं फक्त शुद्ध आणि व्याकरणात्मकच बोलावं असं काही नसते. मूळ मुद्दा इथल्या भाषांचा आहे. इथली भाषा म्हणजे इथली संस्कृती आहे. इथल्या बघा, तुम्हाला एक साधं वाक्य सांगतो, असं कोरून ठेवा, कोरून ठेवा, कोरून तुमच्या काळजावर, कुठं तुम्हाला जिथं कोरता येत असेल तिथं, की बा जर समजा केवळ माणसांना जिंकायचं असेल, फक्त शरीर जिंकायचं असेल किंवा माणसांना जिंकायचं असेल किंवा माणसांना हरवायचं असेल तर तुम्हाला फक्त शस्त्र लागतील. शस्त्र काय लागेल?
फक्त माणसांना हरवायचं, त्यांचा पराभव करायचा, शारीरिक पराभव करायचा, तर तुम्हाला शस्त्र लागतं. शस्त्र काय लागतं? शस्त्र. पण तुम्हाला एखाद्याचा सांस्कृतिक पराभव करायचा असेल, काय सांस्कृतिक पराभव करायचा असेल, पराभव, किंवा याच्याही पुढे जाऊन सांगतो, जर तुम्हाला माणसांना गुलाम बनवायचं असेल, फक्त माणसांना गुलाम बनवायचं असेल तर शस्त्र लागतं. पण तुम्हाला मानसिक गुलाम करायचा असेल किंवा सांस्कृतिक गुलाम करायचा असेल तर शास्त्र लागतं. शास्त्र. शस्त्रमधला आणि शास्त्रामधला फरक ज्याला कळते ते टॅलेंटेड माणसं आहेत. बाकीच्या मग पोगो पाहत बसा, काय अडचण नाही. पहा, सांस्कृतिक गुलाम बनवायचं असेल तर शास्त्र, आणि मानसिक गुलाम म्हणजे माणसांना फक्त शारीरिक गुलाम बनवायचं असेल तर शस्त्र लागतं. एवढं गोष्टी पक्क लक्षात ठेवा. आता पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. तर ही वऱ्हाडी भाषा झाली, है की नाही, साधी सोपी. कोकणी भाषा आहे आपल्याकडे, कोकणी. तर इथं कोकणी भाषेमध्ये समजा जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला लघवीला जायचं आहे, काय म्हणायचं तुम्हाला? समजा असं म्हणायचं की आपल्याला काय करायचं बाबा, मला लघवीला जायचंय, तर तिथं लघवीला शब्दच नाही, लघवीला म्हणतात मुता, मुतणे. आपल्या इकडे सुद्धा खेड्यापाड्यात काय म्हणतात तेच म्हणतात, मराठवाड्यामध्ये सुद्धा, की लेकरू माय मुतलं माय, नेमकीच कपडे बदलले होते, नेमकीच त्याची चड्डी बदलली होती, तरी पुन्हा मुतलंच, नुसतं मुतायलं माय. तर मुता हा शब्द म्हणजे मुतपाक जाय, म्हणजे मला लघवीला जायचं आहे असं कोकणी भाषेत म्हणतात. पण हे शब्द जर आपण आता पुण्यामध्ये गेले आणि मला मुतायला जायचं, कोठं मुतायला जाऊ असं जर म्हणले तर तुम्हाला ते कदाचित चांगलं वाटणार. तुम्ही खेड्यातून आले, गावठी कोठले की असं म्हणसाल तुम्ही. तर असो, असे कोकणामधले खूप काही कॉमन शब्द आहेत, है की नाही, खूप काही, पण ते मी वापरत नाही. कारण काय, आपण मराठीचे शिक्षक बाबा, तुम्ही पुन्हा म्हणसाल तुम्हीच असं कसं काय म्हणले, आहे की नाही. तर असो हे आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहिराणी भाषा आहे एक. अहिराणी भाषेचा गोडवा तर तुम्हाला माहीतच असेल. साधारण सिंपल असं चलता चलता समजा तुम्ही घराच्या अंगणात उभे आहेत आणि तुम्हाला बाहेरून कोणी जाता नाही, तर सहज जाता जाता जरी दिसलं एखादं तरी त्याला लोक काय म्हणतात माहिती आहे का? रान्ना पोटना, कुठे जाई रायना, रान्ना. रान्ना म्हणजे रांडेच्या. आता हे काही चांगला शब्द आहे का? रान्ना. रान्ना कॉमन शब्द त्यांच्याकडं, कॉमन. कोणी म्हणस, कोणाला बी म्हणस, कोणी म्हणस आणि कोणाला बी म्हणस, रान्ना, आहे की नाही. मग असे काही कॉमन शब्द आहेत, कॉमन, आहे की नाही. तर असे कॉमन शब्द असतात भाऊ. त्याच्यानंतर इकडचा अहिराणीमधला सगळ्यात फेमस काय, तर तुनी माय ना, तुनी माय ना. आता हे काय, प्रत्येक घराघरात, काही विषय नाही याचा, कारण काय, बोली भाषा आहे. बोलीमध्ये जो गोडवा आहे, जो प्रभाव आहे, तो कशातच नाही. ही बोली भाषा आहे. अजून मी मराठवाडी बोलीकडे आलोच नाही. सगळ्यात महत्त्वाची आहे मराठवाडी बोली. कोणची? मराठवाडी बोली. या बोलीकडे आपण अजून आलोच नाही. मुळामध्ये काय असतं की कोणतीही भाषा, जी भाषा असते, कोणतीही भाषा असो, तुम्ही जर पाहिलं असेल तर कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषेचा अर्थ असतो की तुम्ही जे दोन लोक संवाद साधतात त्याच्यातल्या पहिल्याला दुसऱ्याची कळणं, दुसऱ्याला पहिल्याची कळणं, म्हणजे तुमचा संवाद होणं, याला म्हणतात भाषा. ती भाषा शुद्ध अशुद्ध असं काही थोतांड नाहीये भाषेमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट, श्लील किंवा अश्लील असे भाषेचे कोणतेही प्रकार असत नाहीत. श्लील आणि अश्लील असं काहीही भाषेमध्ये नसतं, असं मी सांगत नाही. नामदेव ढसाळ माहिती आहे तुम्हाला, त्यांनी सुद्धा सांगितलं, है की नाही. म्हणजे यासारखे असे बरेच लोक आहेत की ते सांगतात की श्लील अश्लील काही नसते, फक्त शुद्ध अशुद्ध, श्लील अश्लील हे फक्त याच्यासाठी आहे की ग्रामीण संस्कृती जी आहे किंवा ग्रामीण संस्कृतीतून साहित्य निर्मिती होऊ नये किंवा ग्रामीण संस्कृतीतून साहित्यिक निर्माण होऊ नये, म्हणून त्याला असं सांगितलंय की शुद्ध भाषा म्हणजे व्याकरण दृष्ट्या शुद्ध, चांगली आणि सोज्वळ भाषा. सोज्वळ भाषावाल्यांना मला एक साधा प्रश्न विचारायचा, ज्यांना असं वाटते की जरांगी पाटील टन्ना चिन्ना कचाकच घोडे लावणे म्हणतात, त्यांना मी सोपा प्रश्न विचारतो. इथं एक शब्द लिहिलेला आहे, SHIT, शीट. शीट याला इंग्रजी शब्द आहे. कोणचा आहे? इंग्रजी. शीट हा शब्द इंग्रजी आहे. तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो. सध्या सगळीकडे असं म्हणतात, लेकरानं जर समजा काही खाल्लं चड्डीत केली तर असं म्हणतात माय लेकरानं शी केली. काय म्हणतात? शी केली. किंवा लेकराची शी धुवा. शी धुवा ही शी आहे बरं का, हसायली शी वही, काय होय? शी. तर ही शी, तर शी धुवा तो शब्द कुठून तयार होऊन आला? इंग्रजीतल्या शीट या शब्दापासून तयार होऊन आला. आता ज्या खेड्यापाड्यातल्या लोकांना इंग्रजी येत नाही त्यांना या शी साठी कोणता शब्द वापरायचा? समानार्थी शब्द सांगा. शी साठी, शी साठी समानार्थी शब्द काय म्हणले? विष्ठा असते सर, विष्ठा. विष्ठा म्हणजे काय? तर विष्ठा म्हणजे मानवेतर प्राण्यांची शी. मानवेतर, मानवाची नाही बरं का, मानवाच्या संडासला विष्ठा म्हणत नाहीत. संडास हा सुद्धा शब्द मराठीतला नाही भाऊ. संडास म्हणजे वेगळंच आहे की नाही, हे नव्हे, विष्ठा नव्हे. मग कोणी कोणी म्हणलं शौच. काय म्हणलं? शौच. तर हे शौच सुद्धा मराठी शब्द नाही. लिहितं ना शौचालय,
ते शौच सुद्धा मराठी शब्द नाही, विष्टा सुद्धा मराठी शब्द नाही. मग तुम्ही जर गावाकडे गेले आणि गावाकडे म्हणले हातात तांब्या घेतला आणि म्हणले चला मला विष्टेला जायचंय, लोक म्हणतील विष्टेला, अरे बापरे काय होय. कोणी कोणी म्हणलं नाही सर त्याला मलमूत्र म्हणतात. काय म्हणतात? मलमूत्र. तुम्ही गावाकडे गेले, एखाद्या गावात खेड्यापाड्यात गेले संध्याकाळचं, चला बरं मला मलमूत्र विसर्जनाला जायचंय. कुठं जायचंय? मलमूत्र विसर्जनाला. ते म्हणतील बाबा आम्ही गणपती विसर्जन ऐकलं होतं, मलमूत्र विसर्जन काय होय बाबा, काय मिळत लागणं झालं याचा. तर हे बी नसते. याला एकच शब्द आहे भाऊ आपल्या मराठवाडी बोलीमध्ये, एक आणि एकच. आणि खेड्यापाड्यात कुठे जा त्याला म्हणतात गलाव कारगू, आहे की नाही. माय लेकराला म्हणते, जर समजा तिनं त्या लेकरानं जर समजा चड्डीत केली असेल किंवा बाहेर जाऊन करून आला असेल, लहान लेकरू 2, 3, 2.5 वर्षाचं, त्यानं जर धुतली नसेल आणि जर समजा एखादी बाई बोलत असेल कोणासोबत, तर तिची सासू तिला काय म्हणते माहिती काय? ए हंडगे, ती लेकराची गाण धुई की वाळून चालली, काय म्हणते? गाण धुई म्हणते, शी धू म्हणत नाही आमच्या खेड्यामध्ये. आणि म्हणून काय, भाषा श्लील अश्लील नसते. भाषा बोली भाषेमध्ये वेगवेगळे शब्द असतात. तुमच्या शरीराचा एखादा अवयव अश्लील कसा होऊ शकतो? अश्लील कसं होऊ शकते? गु अश्लील आहे. तुम्ही म्हणाल सर हे कसलं विश्लेषण आहे तुमचं? तर हे विश्लेषण तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला व्याकरण कळलं पाहिजे, तुम्हाला भाषा कळली पाहिजे, भाषेचं उत्पन्न म्हणजे भाषा निर्मिती कुठून झाली. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं की मराठी भाषा ही कुठून निर्माण झाली, तर ही भाषा निर्माण झाली प्राकृतिक भाषेतून, म्हणजे प्राकृत भाषेतून. बघा आर्य भारतात कधी आले? इसवी सन पूर्व 3000 ते 3500 वर्ष, 3500 ते 3000 वर्ष. ठीक आहे. हे भारतात यांचं आगमन चालू होतं, ते 3100 वर्षापर्यंत यांचं आगमन चालूच होतं. कुठं? भारतामध्ये. हे जेव्हा भारतात आले तेव्हा भारतीय भाषा ज्या होत्या, भारतीय भाषा वेगवेगळ्या होत्या. भारतामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जायच्या? तर वेगवेगळ्या भारतीय भाषा होत्या. त्याच्यामध्ये मागधी होती, अर्ध मागधी होती, राजस्थानमध्ये शौरशनी होती, त्याच्यानंतर गांधारी लिपी होती किंवा गांधारी होती एक भाषा, जिला आपण खरोष्टी भाषा त्यांनी नाव दिलं होतं. काय दिलं होतं? खरोष्टी भाषा. या सगळ्या भारतीय भाषांना त्यांनी असं नाव दिलं की ह्या सगळ्या भाषा प्राकृत आहेत. प्राकृत म्हणजे काय हो? प्राकृत म्हणजे खेड्यातल्या, खेड्यातल्या म्हणजेच काय? गावठी. कशा भाषा? गावठी. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती प्राकृत भाषेतून लिहिली. का प्राकृत भाषेतून लिहिली? कारण की प्राकृत भाषेला फक्त खेड्यापाड्यातल्या लोकांना ती कळत होती, समजत होती, पण तिला मान्यता नव्हती. मान्यता नव्हती म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी प्राकृतमधून लिहिली. जशी प्राकृतमधून त्यांनी लिहिली तसा त्यांचा कार्यक्रम केला. असं म्हणतात की त्यांनी समाधी घेतली, पण मला नाही वाटत की ज्ञानेश्वर महाराजा इतक्या हुशार व्यक्तीने वयाच्या इतक्या कमी वर्षात इतक्या लहानपणी समाधी घेतली असेल, कारण त्यांना अजून खूप काही काम करायचं होतं. पण असो, तो पुढचा भाग राहिला नेमकं काय आहे काय नाही ते. तर त्यांनी प्राकृतमधून लिहिलं, ज्यांना की या आर्यांनी काय सांगितलं, या प्राकृत भाषा आहेत, खेडवळ आहेत, खेड्यातल्या आहेत. आणि मुळात मराठी भाषा सुद्धा प्राकृत पासून निर्माण झालेली आहे, म्हणजे मुळात मराठी भाषा सुद्धा खेड्यातली आहे. ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या 52 बोली आहेत, त्याच्यातले काही चांगले शब्द घेऊन, काही घेऊन, त्याला जसं जसं पटल तसं नियमात टाकून त्याची एक शुद्ध पुणेरी भाषा तयार करण्यात आली. आणि त्या भाषेला आपण शुद्ध मराठी भाषा असे म्हणतो. म्हणजे तुपाला तुंप वगैरे असं जे काय असतं ना, ते तिकडे असतं पुण्याकडे. आपल्या खेड्यात काय नाही. आपल्या खेड्यामध्ये म्हणजे असं जे अवयव दिलेले आहेत शरीराचे त्याला त्याच अवयवांना बोलतात. आणि मग तसं जर ही मराठवाडी बोली जी आहे, तर या बोलीमध्ये मराठी भाषेमध्ये प्रभाव टाकण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे काही शब्द वापरले जातात, जसं याच्यावर PhD झाली मराठीतल्या हात म्हणजे हापशावरची भांडणं किंवा पानवट्यावरची भांडणं जर तुम्ही पाहिली तर त्याच्यात काही लोकांनी शिव्यांमध्ये PhD केली. हा या भाषेचा, हा या मराठवाडी बोलीचा काय आहे? या मराठवाडी बोलीचा आत्मा आहे. या भाषा, ह्या शिवा काय आहेत? मराठवाडी बोलीचा आत्मा आहे. या मराठी भाषेचा तो आत्मा आहे. आणि तो आत्मा जर नसता तर संतांच्या अभंगामध्ये असे काहाला आले असते? पहा बरं, तुम्हाला संतांचे काही अभंग दाखवतो. पहा, इथं शब्द आहे माय जवा. काय आहे? माय जवा खरं गाढवाचे बीजते, ऐसे सहज कळो येते. अपमानिले जेणे श्रेष्ठाचे वचन, त्याची त्याची खुण ओळखावी. कोण म्हणतंय? संत तुकाराम महाराज म्हणतात. त्यांचा अभंग क्रमांक आहे 1077, म्हणजे 1077वा. त्यांनी याच्यामध्ये हा शब्द लिहिला. याचं विश्लेषण करताना काय म्हणून विश्लेषण करणार तुम्ही? त्याला मराठी भाषेमध्ये कोणता प्रतिशब्द वापरणार? मग संत तुकाराम महाराजांना कळालं नाही का हे अश्लील आहे म्हणून? मग तुम्ही काय म्हणणार याला? अरे आपल्याला, तुम्हाला भाषाच माहित नाही नेमकी काय ते. जेव्हा तुम्ही टन्नान चिन्नान कचाकच घोडे लावा याच्यावर जेव्हा बोलताना तेव्हा तुम्हाला मराठी कळत नाही. तुम्ही म्हणजे काय ते जे परकीय भाषा उरावर घेतलेले आहे, शीट सारखे शब्द, शी. अरे आधी आपली भाषा जाणा, आपली संस्कृती जाणा, त्या संस्कृतीचा ठेवा जाणा, इथल्या भाषेचं मोठेपण काय आहे, वैभव काय. जितकी भाषा शुद्ध होत जाईल ना, तितकी ती संस्कृती आणि ती भाषा नष्ट होत जाते. हे वाक्य माझं नाहीये, हे खूप मोठ्या विचारवंताचं, खूप मोठ्या साहित्यिकाचं आहे. आणि खूप मोठ्या म्हणजे ज्यांनी म्हणजे खूप मोठं साहित्य निर्माण केलंय मराठी भाषेतलं, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. ते कोण आहे ते जरा अभ्यास करा, की जेव्हा जेव्हा भाषा
ही शुद्धतेकडे जाते, तेव्हा तेव्हा त्या भाषेचा मूळ गाभा नष्ट होतो, तिथली संस्कृती नष्ट होते, त्या भाषेला संपवण्याचा प्रयत्न होतो, आहे की नाही. माय मरून मावशी जगो जे आहे ना, तर ते माय मरो म्हणजे मूळ तुमचं जे आहे नैसर्गिक ते मराव, पण मावशी जगाव म्हणजेच मराठी मराव संस्कृत जगाव ही मन त्याच्यावर तंतोतंत लागू पडते. हे मी सांगेन. कोणा सांगितलंय? संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, हे की नाही. माय जवा खरं गाढवीचे बीजते असे सहज कळू येते, अपमानिले जेणे श्रेष्ठांचे वचन त्याची त्याची खुण ओळखावी, मद्यपितो पुरा आदम जातीचा तया उपदेशाचा राग वाया. तुकया बंधू म्हणे पिसाळले सुन्या आप तर त्याने न विचारावे. म्हणजे काय की ज्यांच्या मुखामध्ये म्हणजे ज्यांनी श्रेष्ठांच्या वचनाला ज्यांनी अपमानित केलं त्यांच्याबद्दल काय बोलावं म्हणतात ते बरं ते जाऊ द्या. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय काय त्यासी रांड प्रसवली. रांड प्रसवली म्हणजे काय? रांड कोणाला म्हणतात? मग त्यांना कळालं नाही का? एकनाथ महाराजांना किंवा यांना बाकीच्यांना कळालं नाही का तुकाराम महाराजांना की असे शब्द आपण कसे वापरायचे, काय करायचं म्हणून? अभक्त ब्राह्मण, अभक्त म्हणजे काय? जे भक्ती करत नाहीत, ज्यांच्या तोंडामध्ये देवाचं नाव आहे पण त्यांचे कर्म वाईट आहेत, असे ब्राह्मण सुद्धा पापातच असतात. आणि वैष्णव चांभार धन्य त्याची माता शुद्ध उभयता कुळयती. म्हणजे काय की एखादा चांभार समाजाचा जरी माणूस असेल आणि त्याची जर समजा शुद्ध उभयता कुळयती म्हणजे त्याच्या मुखामध्ये जर भाव शुद्ध असेल त्याच्या मनामध्ये आणि तो जर हे करत असेल तर ते सुद्धा वैष्णव म्हणजे ते कुलीन आहेत, चांगले आहेत, श्रेष्ठ आहेत असं सांगतात इथं. एसा हा नाही वाडा झालासी पुराणी नव्हे माझी वाणी पदरीची, तुका म्हणे आगी लागो थोरपण दृष्टी त्या दुर्जनानं पडो माझी. म्हणजे त्या तुमच्या मोठाडपणाला आग लावा, काडीची डब्बीची पेटून द्या असं तुकाराम महाराज म्हणतात. एवढंच नाही तर त्याच्यानंतर पहा एकनाथ महाराज सुद्धा सांगतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं हे आहे. तर असो अजून भरपूर काही अभंग होते पण एक अभंग डबल आला, एक अभंग कुठेतरी गेलाय माझा एकनाथांचा, ते असेल तर जाऊ द्या. तर मूळ मुद्दा असा आहे की मग जे जरांगे पाटील जे म्हणतात टन्ना चिन्ना घोडे लावा वगैरे वगैरे हे सगळं काय, तर बघा ह्या सगळ्या भाषा ही सगळी मराठी जी भाषा आहे ना तिच्या बोली आहेत, तिच्या बोलीमधले हे वेगवेगळे शब्द आहेत. याला आपण कशा पद्धतीनं घ्यायचं, तिच्यातून आपल्याला काय स्वतः निर्माण करून घ्यायचं आणि त्याचा काय अर्थ लावायचा हा ज्याचा त्यानं आपापल्या डोक्यानुसार आपापल्या विचारानुसार लावायचा आहे. पण जरांगे पाटलांची भाषा समजा ते आक्रमक बोलले असतील, कोणाला वैयक्तिक शिवीगाळ केली असेल तर त्याचं आपण समर्थन करीत नाहीत. पण मूळ मुद्दा आहे की ह्या ज्या भाषा आहेत ह्या भाषा आपल्या मूळ संस्कृती दर्शवितात. आणि आपली संस्कृती जर कोणी म्हणत असेल की भाषेमुळे ही काय संस्कृती झाली का, हे काय बोलणं झालं का, तर अजूनही सुधरा, अजूनही विचार करा, अजूनही खेड्यापाड्यातली भाषा बघा, तिथल्या लोकांचं बोलणं बघा आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव बघा, ते काय बोलतात, काय वागतात, कसे राहतात, त्याच्यातलं श्लील काय अश्लील काय. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. अजूनही खेड्यापाड्यात गेले तर गाय गाभा गेली का विचारतात. काय गेली का? गाभा गेली का. गाय फळली का. गाय माझावर आली म्हणतात. कशावर आली? माझावर. आता काही काही लोक शब्द वापरत, आमची गाय हिटवर आली. तिला काय हिटरवर नेऊन बसवलं का? ते हिटवर यायला? अबे त्याला माझंच म्हणतेत. तू कुठं बी जाय आणि कुठं बी राय, गायीला आलेला माझच असतो. तो गाय माझावर आली का हेच विचारतात. त्यानंतर गाय फळली का हेच विचारतात. या फळली शब्दाचा अर्थ जरा मला तज्ज्ञ लोकांनी सांगा. फळली म्हणजे काय? गाय फळली. खेड्यापाड्यात कोणी सांगते तुम्हाला? एका मिनिटात सांगते की लगेच आमची गाय फळली बा, कोणी सांगते. पण जरा तज्ज्ञ हुशार ज्यांना भाषा अश्लील वगैरे व्याकरण फिकरण जे आहे ना त्यांनी एकदा सांगा ही गाय फळली म्हणजे काय, माझावर आली म्हणजे काय, गाभा गेली म्हणजे काय, जरा सांगा. आहे की नाही? तर असं राहते बाबा. सोपं नाही ते. भाषा कळायला बी डोकं लागते. आणि तुला जर भाषा कळत नसेल तर आपला मराठी व्याकरणचा कोर्स आहे एकदम सुंदर. मराठी व्याकरण फक्त 100 रुपयात. अगदी कुठून सुरुवात झाली भाषेची, भाषा कशी निर्माण झाली, त्याच्यामध्ये हे व्याकरण कुठून आलं, त्याच्यापासून सगळं त्याच्यामध्ये एकदम सुंदर पद्धतीने आहे. आपले पोरं पैकीच्या पैकी मार्क घेतात. 25 पैकी 25. समजा जर 25 मार्क असतील तर 25ला 25, 100 असतील तर 100ला 100 घेतात मराठीत मार्क, कारण आपण शिकवतो तसं. मूळ मुद्दाच तो आहे. त्याच्यामुळे जर कोणाला अजूनही भाषेविषयी काही असेल तर 100% ही बॅच घ्या. 100 रुपयात मराठीचा अभ्यास करा आणि नंतर मला पुन्हा सांगा की सर तुमचं ज्ञान किती येईल काय नाही ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे होतं जरांगे पाटलाची भाषा. जी भाषा या मराठवाडा बोलीचं एक भाषा आहे ती. त्याच्यामुळे त्या उद्वेगातून, त्या रागातून, त्या भावनेतून ते शब्द येत असतात. त्याच्यामुळे ते काही अश्लील ठरत नाहीत. तुम्ही पुण्याला गेले तर त्याच्या आईला म्हणत राहतात. आमच्या इकडे मराठवाड्यात आले तर त्याच्या मायला म्हणतात. मग मायला म्हणणं म्हणजे काय? अशुद्ध झालं. मायला म्हणजे खेडूत झालं. मायला म्हणजे गावठी झालं. मायला म्हणजे अडाणीपणा झाला. आणि त्याच्या आईला म्हणलं म्हणजे लय शुद्ध झालं, लय भारी झालं, लय चांगलं झालं का? अबे आईला आणि मायला एकच आहे. माहितीच आहे तीच, काही फरक नाही त्याच्यामध्ये. म्हणून म्हणतो एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा फटाफट लगे, म्हणजे तुम्हाला अशी माहिती मिळत राहील. आणि ज्यांना मराठीबद्दल काय अडचणीत त्यांनी पुन्हा एकदा काय करा, आपला मराठी व्याकरणचा कोर्स घ्या. फुकट घ्या, विकत घ्या, कसाही घ्या, पण घ्या आणि अभ्यास करा. चला ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.